तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी। तर चला ती कशी बनवायची बघूया। इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे 2-3 आणि इथे मटार घेतलेला आहे, बटाटे घेतलेले आहेत 3-4, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि इथे बीट घेतलेला आहे, गाजर, 2-3 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि इथे मी आलं लसूण पेस्ट बनवून घेणार आहे। तर इथे सगळ्यात अगोदर आपण मटार, बटाटी, फ्लॉवर, बीट, गाजर ह्या भाज्या उकडून घेऊया। इथे मी टोमॅटो आता मिक्सरला काढून घेत आहे, ह्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि एक मिरची ह्यात घालत आहे मी। आणि इथे मी आलं लसूण पेस्ट पण बनवून घेतलेली आहे। तर चला आपण टोमॅटो पेस्ट बनवून घेऊया। तर इथे गॅसवर मी एक पातेली ठेवलेली आहे गरम करत आणि त्यात तेल घालून घेतलेलं आहे। हे तेल गरम झालं की आपल्याला कांदा घालून घ्यायचा। आपलं छान गरम झालेलं आहे आणि त्यात मी बारीक चिरलेला कांदा घेते घालून। कांदा आपल्याला घालून झालेला आहे आणि आता त्याला आपण छान परतवून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे। कांदा आपला छान परतवून झालेला आहे, कलर आलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट आहे, जवळजवळ 2 चमच आहे, ती मी त्याच्यामध्ये घालून घेत आहे आणि 2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायची आहे। इथे मी अमूल बटर घेतलेला आहे, त्याचं थोडं बटर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते पावभाजीला। नक्की ट्राय करा तुम्ही, नक्की घालून बघा, खूप मस्त टेस्ट येते। बटर छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची घालायची आहे, ती छान आपल्याला सॉफ्ट करून घ्यायची आहे। बटर घालून झाल्यानंतर आपल्याला 2-3 मिनिटांनी शिमला मिरची घालून घ्यायची आहे आणि ही एक 5 मिनिटं आपल्याला हलवून घ्यायची आहे। छान परतवून घेतली की सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची आहे। शिमला मिरची आपली सॉफ्ट होत आलेली आहे, हे बघा, आणि त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया। ही आपल्याला छान परतवून घ्यायची आहे याच्यामध्ये। हा स्मेल खूप छान येत आहे, मस्त सुगंध येत आहे। मी अर्धा चमच मीठ घालून घेत आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। शिमला मिरची आणि टोमॅटो छान मऊ होते याच्यामध्ये मिक्स होते घातल्यावर लवकर। इथे आपला टोमॅटोला तेल येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत ह्या ज्या भाज्या आपण उकडून घेतलेल्या आहेत, हे बघा, ह्या भाज्या मी उकडून घेतलेल्या आहेत आणि आता ते आपण स्मॅशरने बारीक करून घ्यायचे आहेत किंवा मिक्सरला लावू शकतो। मी मिक्सरला ह्याची पेस्ट काढून घेते। इथे टोमॅटो आपला छान शिजून झालेला आहे, हे बघा, कलर पण आलेला आहे आणि इथे तेल पण छान सुटलेलं आहे। इथे बघू शकता आपली भाजी मी बारीक करून घेतलेली आहे, मिक्सरलाच काढलेली आहे, तुम्ही स्मॅशरने पण बारीक करू शकता। आणि हा भाज्यांचा स्टॉक आहे, पाणी जे उकडलेली भाजी होती त्याचं पाणी आहे, तो मी इथे यूज करणार आहे, वापरणार आहे इथे। तर चला आपण इथे मसाले घालून घेऊया। इथे मी पावभाजी घेतलेला आहे, पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि हळद मसाला, काश्मीरी मसाला घेतलेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे मी। मसाले तुम्हाला तुमच्या तिखट तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार घालू शकता। इथे 2-3 चमच मी मसाला घालून घेतलेला आहे आणि काश्मीरी मसाला 2 चमच घालत आहे इथे, 2-3 चमच। काश्मीरी मसाल्याने कलर छान येतो, कलर घालायची गरज लागत नाही आणि मी बीट सुद्धा यूज केला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा छान कलर येतो, छान कलर येतो। आणि इथे आपल्याला मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। पावभाजी मसाला सुद्धा मला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये। आता पावभाजी मसाला घेतलेला आहे मी, 3 चमच छोटे आहेत हे, 3 चमच मसाला घेतलेला आहे आणि आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे छान आपल्याला तेल सुटलेलं दिसत आहे बघा, हे बघा, सगळे मसाले छान मिक्स झालेले आहेत आणि मसाल्याला तेल सुटलेलं आहे सगळ्या भाज्यांना। आता आपण ही भाजी घालून घेऊया ह्याच्यामध्ये, हे बघा, पेस्ट जी बनवलेली आहे ती आपण सगळे ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। ही सगळे मसाले एकदम मस्त मिक्स झाले पाहिजे त्याच्यामध्ये। गॅस बारीक करून घालून घ्यायचं आहे आपल्याला, हे छान मिक्स करायचं आहे। इथे भाजी उकडलेलं आपण जे पाणी राहिलेलं आहे ते ह्याच्यात घालणार आहोत, हे बघा, सगळं स्टॉक आपण ह्याच्यात घालून घेऊ, म्हणजे जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आहे आपल्याला।
जशी आपल्याला जाड हवी पातळ हवी त्यानुसार आपण हा पाणी घालायचं आहे. जास्त पातळ नाही करायचे. पाणी सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. कलर खूप छान आलेला आहे. हे बघा खूप सुंदर दिसत आहे. आणि या पाण्याला पण कलर आलेला आहे कारण बीटमुळे रेड कलर दिसत आहे. फूड कलर वापरायची इथे गरजच नाही आहे. मार्केटमध्ये फूड कलर वापरला जातो पण घरी आपण असं बीट वगैरे वापरून कलर आणू शकतो नॅचरल. इथे मी एक वाटी भरून कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली आणि ती कोथिंबीर आपण आता इथे घालून घेऊयात. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. खूप छान टेस्ट येते. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. 2-3 मिनिटं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण भाजीमध्ये. भाजी आपली रेडी झालेली आहे. आता इथे थोडा बटर घातलेला आहे मी आणि आपल्याला ही बटर घातल्यानंतर थोडी पावभाजी इथे घालायची आहे. हे बघा आणि असं मिक्स करायचं आहे. इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे. आपण आता ह्याच्यावर कांदा सुद्धा घालू शकतो आवडत असेल तर, नाही घातलं तरी चालेल. आणि थोडी कोथिंबीर इथे गार्निशसाठी टाकलेली आहे मी. इथे आपली डिश छान रेडी झालेली आहे. इथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे पावभाजीला. खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला. अशा प्रकारे नक्की तुम्ही करून बघा. अशा प्रकारे तुम्ही नक्की पावभाजी करून बघा. खूप छान टेस्ट येते. बर्थडे सेलिब्रेशन वगैरे असं काय पार्टी वगैरे असेल तेव्हा तुम्ही करू शकता किंवा नाश्त्यासाठी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली आहे.